नमस्कार मंडळी, कोकण आनंद या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रत्नदुर्ग किल्ला बघणार आहोत। तर चला बघूया रत्नदुर्ग। रत्नागिरी शहरापासून अवघ्या 2 ते 3 किलोमीटरवर असणारा रत्नदुर्ग हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे। सुंदर भगवती मंदिरामुळे, येथून दिसणाऱ्या समुद्राच्या सुंदर दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणाऱ्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे रत्नदुर्ग रत्नागिरी शहराच्या अत्यंत जवळ असून अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला आहे। किल्ल्याचा आकार घोड्याच्या नालासारखा असून क्षेत्रफळ 120 एकर आहे। रत्नदुर्ग तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेला असून याच्या आग्नेय दिशेला जमीन आहे। किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे। या किल्ल्याचे 3 प्रमुख भाग आहेत: महादरवाजा, दीपगृह आणि भगवती मंदिर। रत्नदुर्ग 3 बाजूंनी डोंगराळ व 14 बाजूला म्हणजे उत्तरेच्या खाली बंदर अशी एकूण किल्ल्याची रचना आहे। डोंगर रांगेवर पूर्ण तटबंदी बांधून किल्ला मजबूत केलेला आहे। रत्नागिरी शहरातून किल्ला पेठ भागात जाताना किल्ल्यातील तटबंदी खिडकीजवळ पार करावी लागते। तटबंदी पार करून डांबरी रस्ता डोंगर रांगेच्या खळग्यात वसलेल्या किल्ला पेठ भागात जातो। या खिंडीत उजवीकडे तटबंदीमध्ये पूर्वेला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे। पहिला दरवाजा कमानयुक्त असून बऱ्या अवस्थेत आहे। हा दरवाजा झाडाने झाकलेला असून दरवाजा शेजारीच एक बुरुज आहे। दरवाजाची कमान व चौकट उत्तम स्थितीत असली तरी झाडांमुळे दरवाजा नीट दिसत नाही। दुसरा दरवाजा दक्षिणाभिमुख असून त्यावर कोणतेही शिल्पकार दिसत नाही। पहिल्या दरवाजापासून पुढे 10 मीटर उंचीवर गडाचा दुसरा दरवाजा आहे। गडाचा हा महादरवाजा पूर्वाभिमुख असून त्यावर कोणतेही शिल्पकाम नाही, पण आधुनिक प्रकारे सिमेंट वापरून चंद्र व सूर्य कोरलेले दिसतात। दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या नाहीत। दरवाजाला आतील बाजूस उजवीकडे हनुमान मंदिर असून डावीकडे सैनिकांसाठी अलंगा म्हणजे खोल्या बांधलेल्या आहेत। हनुमानगडाचा महादरवाजा आहे। या 2 दरवाजातून पूर्वी किल्ल्यात प्रवेश केला असे। सध्या येथे सहज पोहोचण्यासाठी खिंड पार करून डांबरी रस्ता सोडून उजवीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने किल्ल्याच्या महादरवाजापर्यंत जाता येते। हनुमान शेजारी मंदिराच्या पाण्याची 2 टाकी आहेत। या टाक्यांच्या बाजूने जांभे दगडातील बांधकाम करून त्यांना उंच दिलेली असते। टाक्या शेजारून उत्तरेकडून किल्ल्याची तटबंदी लांबपर्यंत पसरलेली आहे। या तटबंदीमध्ये एक ठिकाणी कोनाडा दिसतो। पुढे गेल्यावर तटबंदीच्या लागूनच एक घुमट दृश्य बांधकाम केलेली छोटीशी खोली दिसते। ही तटबंदी उत्तरेला अंदाजे अर्धा किलोमीटर लांबीपर्यंत पसरलेली असते। तटबंदीवर चढण्यासाठी 3 ठिकाणी पायऱ्या बांधलेल्या आहेत। तटबंदीचा रुंदी अंदाजे 8 ते 10 फूट आहे। तटबंदीतील एक बुरुजाप्रमाणे आत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत। येथे खाली एक मोठे विहीर सदृश्य बांधकाम तटाला लागून दिसेल। या विहिरीत देखील एक दरवाजा आहे। हे बांधकाम नेमके काय आहे याची माहिती मिळत नाही। तटबंदी रत्नागिरी ते भगवती मंदिर खिंडीपासून या तटबंदी एकूण 8 बुरुज आहेत। किल्ल्याची पुनर्बांधणी केल्याचे दिसून येते। रत्नदुर्ग किल्ल्याचा दुसरा भाग म्हणजे दीपगृह परिसर। खिंडीतील डांबरी रस्त्याच्या डावीकडील म्हणजेच दक्षिणेच्या तटबंदी दीपगृहापर्यंत पसरलेली दिसते। मुख्य डांबरी रस्त्यापासून दक्षिणेकडे डांबरी रस्ता थेट तटबंदी जवळील दीपगृहाच्या दरवाज्यात जातो। खिंडीजवळच तटबंदीमध्ये दाट झाडीत एक उत्तम कमानयुक्त दरवाजा असून दरवाजावर कोणतेही शिल्पकाम नाही। जुनी वाट या दरवाजाच्या गडाच्या दक्षिणेकडील बुरुजापर्यंत जाते। सध्या हा दरवाजा दाट झाडीत झाकला गेलेला आहे।
या भागात देखील तटबंदी अंदाजे 1 ते 1.25 किलोमीटर पर्यंत पसरलेली आहे. दीपगृहाकडे जात असताना डावीकडे तटबंदीतील रांगा व उजवीकडे काही अंतरावर बांधकामाची ज्योती पसरलेली दिसतात. तटबंदीवरून देखील चालता येऊ शकते. तटावरील पूर्वेला रत्नागिरी शहर व दक्षिणेला समुद्र दिसतो. किल्ल्याच्या उतार पूर्वेत जिथे समुद्र मिळतो तेथे एक बुरुज बांधलेला दिसतो. दीपगृह परिसराला तारेचे कुंपण घालून आधुनिक पद्धतीचा दरवाजा केलेला आहे. पूर्व परवानगीशिवाय दीपगृह परिसरात जाता येत नसे. दीपगृहाजवळ एक मोठा बुरुज आहे. दीपस्तंभाशेजारी 4 तोफा ठेवलेल्या आहेत. त्या 4 तोफा 4 फूट लांबीच्या तर 2 तोफा अंदाजे 12 फूट लांबीच्या आहेत. खिंडीपासून दीपगृहाच्या दक्षिणेचे 7 बुरुज व भक्कम तटबंदी आहे. गडाचा तिसरा आणि महत्वाचा भाग म्हणजे भगवती मंदिर परिसर. गडाच्या या भागेला बाले किल्ला असेही संबोधले जाते. या भागात भक्कम नूतनीकरण केलेली तटबंदी असून त्यामध्ये 11 बुरुज बांधलेले आहेत. हा परिसर समुद्रापासून साधारणतः 200 फूट उंच आहे. भगवती मंदिराच्या परिसरापर्यंत गाडीने जाता येते. रस्त्यावरून पायऱ्यांच्या वाटेने गडाच्या दरवाजाजवळ जाता येते. दरवाजा शेजारी एक बुरुज आहे. दरवाजाची दुरुस्ती केल्यामुळे तो नवीन पद्धतीने बांधल्याचे दिसते, पण चौकट मात्र ती जुनी आहे. दरवाजावर 2 फुलांचे शिल्प कोरलेले आहे. सध्या दरवाजाला पांढरा रंग लावल्याने ही कमळ शिल्प नीट दिसत नाही. दरवाजातून आत गडामध्ये प्रवेश होतो. दरवाजा सकाळी 8 वाजता उघडण्यात येतो व संध्याकाळी 6 वाजता बंद होतो. येथील भव्य असे भगवती मंदिर हे गडभरातील सर्वात मोठी वास्तू आहे. भगवती मंदिराचा जीर्णोद्धार केला. भगवती मंदिराशेजारी असलेले 3 भुयारी मार्ग आहेत. या भुयारी मार्गाच्या बाजूने सिमेंटचे बांधकाम करून त्याचे नूतनीकरण केलेले आहे. रत्नागिरी किल्ला बहमनी काळात बांधला होता. पुढे विजापूरकरांकडे तो 1660 पर्यंत होता अशी माहिती मिळते, पण ती पुराव्यांना धरून नाही. किल्ल्याला काही भाग विजापूरकरांनी बांधला असावा. किल्ल्याची बांधणी ही वेगवेगळ्या काळात तसेच टप्प्याटप्प्याने झाली असावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याची दुरुस्ती झाली असावी व काही भाग आंग्रे काळात बांधला असावा. 1670 व सुमारास कोकणातील अनेक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात आणले. यामध्ये रत्नदुर्ग देखील स्वराज्यात आला असावा. त्या बुरुजावर दीपगृह बांधले. त्या बुरुजाला सिद्ध बुरुज असे म्हणतात. याचे नाव सिद्धी बुरुज आहे कारण विजयदुर्गाच्या धुळपाशी झाडलेल्या लढाईमध्ये एक सिद्धी सरदार या बुरुजावर मारला. गेले 1710 ते 1755 या काळामध्ये रत्नदुर्ग हा आग्र्यांकडे होता. 1755 किल्ला पेशव्यांकडे आला. 1790 साली धोंडो भास्कर प्रतिनिधी यांनी किल्ल्याची डागडुजी केली अशी कथा सांगितली जाते. 1950 मध्ये भगवती मंदिराची दुरुस्ती झाली व 1989 मध्ये पुन्हा एकदा किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.